नमस्कार. प्रथमतः माझा जन्म कर्जत तालुक्यामध्ये झालेला आहे. माझ्या जन्मभूमीला वंदन करतो. माझी कर्मभूमी शिक्षणभूमी हे देखील तालुका कर्जत आहे. माझं मूळ गाव पाटेवाडी, तालुका कर्जत, 1ली ते 7वी. जिल्हा परिषद आता नाव आहे, पहिलं जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव होतं. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं झालेलं आहे. 8वी ते 12वी सायन्स महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज कर्जत येथे झालेलं आहे. 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असताना प्रथमतः एक मला थोडंसं विनंती करावं वाटते की आज या ठिकाणी हा जो समूह पाहून माझं हृदय गर्वाने भरून आलेलं आहे. कर्जत सारख्या या ग्रामीण भागामध्ये मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळेच आणि आजचं जे कर्जत आहे, मला अभिमान वाटतो. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडामधली सर्वात मोठी अशी संस्था आहे आणि तुम्ही त्याचे भावी आपल्या देशाचे साक्षीदार आहात. मला आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने सर्वांचं आभार मानावं वाटतं. आज कर्जत येथील ग्रामदैवत असो, धाकटी पंढरी समजली जाणारी सद्गुरू गोदड महाराज यांना वंदन करतो, छत्रपतीला वंदन करतो आणि जे आयोजक एवढं व्यवस्थित त्यांनी हा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांचेही मी आभार मानतो. आणि विशेष करून आजचे आपल्या दादा पाटील महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर नगरकर सर यांनी मला येथे बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी खूप खूप ऋणी, सदैव ऋणी राहील. कारण एवढं सभागृह, दांडे सरांनी आताच उल्लेख केला की एवढं प्रशस्त असं सभागृह हे फक्त दादा पाटील महाविद्यालय कर्जत कॉलेजलाच लाभलेलं आहे. टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्याकडे. 1ली ते 7वी शिक्षण झाल्या पाटेवाडी येथे. माझे शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून त्यांना मानतो, कैलासवासी पांडुरंग तुकाराम डिसले, आमच्याच गावचे. त्यांनी एक मला पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र सविस्तर त्याविषयी माझ्या गावचे आताचे सध्या मुख्याध्यापक आहेत नवनाथ आडसूळ सर, हे ते पत्र त्याविषयी ते माहिती देतील अशी त्यांना मी विनंती करतो. आणि मला सांगायचं म्हणजे त्या पत्रामध्ये शब्दाला शब्द, ओळ ना ओळ आजही तुम्हाला एका गुरुने शिष्याला जे लिहिलेलं आहे त्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. ते पत्र मी ते लॅमिनेशन करून ठेवलं आहे. जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा मला देशासाठी, समाजासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करायची ऊर्जा त्यातून मिळते. त्याविषयी मी जास्त बोलत नाही, आपले आडसूळ सर बोलतील. माझं शिक्षण पाटेवाडी नंतर 8वी ते 12वी तिथेही माझ्या गावचे कैलासवासी देविदास मारुती ननवरे प्रिन्सिपल MGBK. मी एक साधारण विद्यार्थी आहे, एवढा हुशार नव्हतो. म्हणलं सर मला 10वी नंतर कर्जत कॉलेज कर्जत, आताचं जे महाविद्यालय आहे दादा पाटील महाविद्यालय, नाव चेंज झालं आहे, मला तिथं जायचं. मला सायन्स नको. पूर्वी एज्युकेशन पॅटर्न वेगळं होतं. 11वीला मॅट्रिक म्हणायचे, 12वीला PD म्हणायचे, नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असायचं डिग्री कोर्स. नवीन 11वी 12वी सायन्स हे फक्त महात्मा गांधीला सुरू झालं होतं आणि दादा पाटील महाविद्यालयाला आर्ट आणि कॉमर्स. मला सर मला कॉमर्सला जायचे. ते म्हणले विद्यार्थी कमी आहे, दाखला दिला नाही, घरच्यांना बोलवलं, चहा पाजून पाठवायचे. हा खूप हुशार आहे म्हणायचो. मला माहिती माझी कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे. म्हणलं सर मला दादा पाटील महाविद्यालयाला जायचे, त्यांनी दाखला दिला नाही. 11वी सायन्स झालं तर संपूर्ण शिक्षण मराठीमधून चेंज झालं इंग्लिश. आणि नन्नवरे सरांनी 12वीला हायर इंग्लिश ठेवलं.
शिक्षकच आम्हाला नव्हता मिळाला. एक तर पुस्तक मिळालं नाही, नवीन सिलेबस आला होता, पुस्तकाचं शॉर्टेज असायचं, पुस्तक मिळालं तर शिक्षक नाही. प्राचार्यांनी आम्हाला इथं त्यावेळेस प्रिन्सिपल खोत सर होते, त्यांना विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून. आता आम्हाला खूप अभिमान वाटतो. प्राध्यापक अनंत जगदाळे इंग्लिश डिपार्टमेंटचे, त्यांना आमचं जे पोर्शन आहे ते इंग्लिशचं दुपारच्या सत्रामध्ये, कारण सकाळी त्यांना कॉलेज असायचं, आम्हाला दुपारच्या सत्रामध्ये संपवलं. त्यांनी एवढं हायर घेतलं की माझं जे पलायन झालं ते डायरेक्ट विमानामध्ये झालं. म्हणजे सांगायचा उद्देश 11वी आणि 12वी सायन्सला इंग्लिश असल्यामुळं, कारण एअरफोर्स काय आहे कल्पनाच नाही. मी खेळतला, मला आज खूप छान वाटतं माझ्या भारत देशाचे विद्यार्थी पॅन्टमध्ये. मी ज्या वेळेस मुंबईला सिलेक्शन सेंटरला गेलो तिथं माझा गणवेश होता पायजामा, ओपन शर्ट. तिथं सिलेक्शन टेक्निकल विषय मिळाला, मला ते माहितीच नाही. आता पुढचा पेपर कोणता होणार, एक आठवड्यावर प्रक्रिया चालते एअरमॅन सिलेक्शन सेंटर म्हणून कॉटन ग्रीनला. तर तिथं पुढचा काय आता प्रश्नपत्रिका असणार, कोणता पेपर असणार, काही कल्पना नाही. एक पेपर झाला, आता तो कॉम्प्युटरचा आहे, पूर्वी हाताने सगळं चेक करायचे, मेकॅनिक म्हणजे मॅन्युअली, त्याला वेळ लागायचा. आम्ही थोडंसं गप्पा मारायचो, कुठं झाला काय आला. तर तिथे फ्लाईट लेफ्टनंट जे साठे म्हणून सिलेक्शन अधिकारी, हँडसम, कडक आणि युनिफॉर्म मध्ये असे काय ते इंग्लिश बोलायचे, आमच्या डोक्यावरून जायचं, कळायचं पण काही मिळत नव्हतं. तिथं कोण फेल झालं कळायचं नाही, कोण पास झालं कळायचं नाही. म्हणायचे या साईडला नाव घेतलं, लेफ्ट साईड नाव घेतलं, राईट साईड, असं ते बोलायचे. आणि कधी कोणती लाईन बाहेर काढतील असं. शेवट आम्हाला एक आठवड्यानंतर माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मला एअरफोर्स काय ती माहितीच नाही, नेमकं गावामध्ये माहित नाही, घरचे मला पाठवायला तयार नाहीत, कारण माझ्या घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम अशी होती. तर वडिलांचा मी पहिला मुलगा, माझे आई वडील अशिक्षित, पहिला मुलगा, आजोबांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं आणि वडिलांना सुद्धा वाटायचं हा माझ्याबरोबर असावा. नियतीचं वेगळं ठरलं असतं, त्याप्रमाणे प्रत्येकाला वागावं लागतं. माझे जे आदर्श शिक्षक आहेत ते म्हणले जाऊ द्या, तुम्हाला 2 मुलं तर आहेत पाठीमागं देशाच्या सेवेकरता, एकाला जाऊ द्या. म्हणून मला तिथं जाता आलं. तिथं गेल्यानंतर मला जो डिप्लोमा 3 वर्षाचा मी कोर्स केला आणि माझी पहिली बॅच 20 वर्ष बॉन्ड असलेली. पूर्वी माझ्या अगोदर 15 वर्षाचा बॉन्ड होता एअरफोर्स मध्ये, दॅट इज क्लास 3 अँड क्लास 2. ऑफिसर कमिशन ऑफिसरला वेगळा वर असतो, त्याचं रँक वाईज त्यांचे बॉन्ड असतात, त्यांचा पिरियड असतो. पुढची रँक मिळाली तर त्यांना सर्व्हिस पुढे करता येते. मी सविस्तर तुम्हाला एअरफोर्सची माहिती देईल. पूर्वतः माझं जे भविष्य कसं घडलं, तिथं गेल्यानंतर काम म्हणजे काम. मला जेवण भूक लागत नाही, काही नाही. बाकीचे दुपारी जेवायला वगैरे जायचे 1:30 वाजता, 7 ते 1:30 असायचं. माझा तिथला इंचार्ज म्हणायचा कदम तू लवकर जाऊ नको, आपण चीफ इंजिनियरला पूर्ण रिपोर्ट देऊ, सर्व्हिसिबिलिटी स्टेट म्हणतात त्याला, त्याच्याबरोबर मला ठेवायचं. तर त्यामुळं काय झालं, एशिया अॅन्युअल कॉम्पिटिशन रिपोर्ट म्हणतात त्याला, दरवर्षी तुम्ही जसं काम करता तसं त्याला मार्क मिळतात. मला माहितीच नव्हतं की असंही काय असतं. मला एक 5 ते 6 वर्षानंतर एअर हेडक्वार्टरवर लेटर आलं. ते आमच्या कमांडिंग ऑफिसरने मला बोलून घेतलं ऑफिसमध्ये. मला तुझं दिल्लीमध्ये कोणी आहे का? म्हणलं नो सर, तुला मला परदेशात 2 वर्षाकरता पाठवतात. म्हणलं काय आहे ते? जसं फॉरेन एम्बेसी असते, अटॅची असते. तर म्हणलं सर नेमकं आहे काय ते? म्हणले तिथं काही गुप्तहेर खातं असतं, जसं फॉरेन एम्बेसीमध्ये ड्युटी असते, तिथं तुला 2 वर्षाकरता जावं लागेल. तुझा जे सॅलरी भारतामध्ये आहे ती चालून राहते, वरतून तुला डॉलरमध्ये भत्ते मिळतात. तर मला सांगायचा उद्देश, मी म्हणलं सर
माझं नुकतंच लग्न झालेलं आहे, मला सध्या तर काही जाऊ शकत नाही. अरे तुला तिथं एवढं जाण्यासाठी लोक प्रयत्न करतात, तुला विचारलं तर तू जात नाहीस. मला सॉरी सर, माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे मी आज इथं जो उभा आहे, आई वडिलांनी शिक्षण घेतल्यानंतर, म्हणजे आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर त्यांचं तरुणी आहेच, शिक्षकांनी घडवलं, पण मी आज इथं उभा आहे ते माझ्या मिसेसमुळं. तिने, मी तर म्हणेल सैनिक हा 60% असतो आणि 40% ही त्याची पत्नी पाठीमागं असते, म्हणून तो सैनिक पुढे लढतो. मला सांगायचं म्हणजे म्हटलं सर मला नको. मग नंतर डिप्युटेशन टू एव्हिएशन रिसर्च सेंटर. आपल्या देशामध्ये जे काम झालं नाही, एव्हिएशन रिसर्च सेंटर ह्याचं मोठं वेगळं आहे. तिथं एअरफोर्सची एअरक्राफ्ट आहे, ऑफिसर्स आहेत, कमिशन ऑफिसर, बाकी स्टाफ सगळं आहे. परंतु जो प्रोजेक्ट आला होता दॅट इज फॉर व्हीव्हीआयपी. आय कॅनॉट डिस्क्लोज एनिथिंग बिकॉज दॅट इज टॉप सिक्रेट. जर मी तुम्हाला त्याविषयी बोललो तर माझी पेन्शन बंद होऊ शकते. मी ते प्राचार्य साहेबांना शेअर केलेलं आहे. तिथंही काम चांगलं केलं. त्यानंतर हे हायर लेवलला झालं. जिथं गेलो त्यावेळेस आम्हाला म्हणलं सर हे आमचं काम नाही, आम्हाला हे काहीही शिकवलेलं नाही आणि तुम्हाला डायरेक्ट जर आम्हाला म्हणलं आम्ही एअरसी लावलो, आम्ही एअरसी मध्ये ठेवा, म्हणले नाही तुम्हाला स्पेशली या प्रोजेक्ट करता बोलवलं आहे. एक आठवडा गेला, म्हणलं सर आम्हाला बॅक टू एअरफोर्स पाठवा, कारण हे आम्ही कधी काम केलेलंच नाही, आम्ही फक्त टेक्निकल जरी आम्हाला शिकवलं असलं. दुसरा आठवडा झाला आम्ही कामच, आम्हाला माहितीच नाही ते काय ते, आणि दॅट इज फॉर व्हीव्हीआयपी. ज्यावेळेस म्हणलं सर मला लिहून द्या तुम्ही, मला तुम्हाला इथं आणण्या करता म्हणलं डिफेन्सचे चॅलेंज, तुम्हाला कोणत्याही जरी परिस्थिती आली तरी तुम्हाला ते पेलण्याची तुमची ताकद पाहिजे. म्हणलं तुम्हाला इथं आणायला किती कष्ट घ्यावे लागले. मी महाराष्ट्रातून एकटा 12 एअरफोर्स मधून पूर्ण भारतामधून 12 जणांचं सिलेक्शन झालं. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकटा. माय मेन कॅन डू एनिथिंग. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. मेजर सीता अशोक शेळके, आपल्या अहिल्यानगरची मद्रास रेजिमेंट, मागच्या वर्षी वायनाड मध्ये भूकंप भूस्खलन झालं होतं, जीवितहानी प्राणहानी झाली होती. तिथं 16 तासामध्ये पूल बांधण्याचं काम एका स्त्री नेतृत्वाने केलं होतं. ती आपल्या अहिल्यानगर. मला थोडेसे प्रश्न विचार वाटतो, थोडस तुम्हाला सुद्धा, तर मला जरा थोडा आनंद होईल. कारण ज्यावेळेस तुम्ही यशस्वी फेस करता तिथं तुमचं फेस टू फेस तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. मी एक मुलींना शिक्षणामध्ये संधी कुणी दिली, प्लीज नाव सांगायचं. कोण? व्हेरी गुड. सावित्रीबाई फुले. त्यांनी तुमच्याकरता अंगावरती सेन फेकलं, चिखल फेकला, शब्दांनी मारा केला, तरी त्या माग हरल्या नाही. कारण त्यामुळे तुम्ही आज इथं बसलेले आहात. आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर असेल, तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, आणि तुम्ही आजच्या पिढीमध्ये 2016 मध्ये पहिली बॅच 3 फायटर पायलट चालवण्याची 3 मुलींना संधी मिळाली. त्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी, स्क्वॉड्रन लीडर भावना काल, स्क्वॉड्रन लीडर मोहना सिंग. या 3 मुलींनी देशामध्ये इतिहास घडवला. टाळ्या वाजवा मुलींनी तरी. तुमच्याकरता तो रस्ता निवडून ठेवलेला आहे की मुली सुद्धा फायटर एअरक्राफ्ट चालवू शकतात. पूर्वी फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. आणि आता मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 2022 रोजी 22 मध्ये मुलींना एनडीए मध्ये, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे, आपल्या महाराष्ट्रातीलच असून तिथं महाराष्ट्रीयांचा टक्का म्हणजे पर्सेंटेज खूप नग्न आहे. एनडीए म्हणजे मुलांच्या मनात भीती राहते. काय आहे? काहीही नाही. फक्त तुम्ही प्रयत्न करायला हवा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन. मला इथं खूप छान वाटलं. मी आल्यानंतर थोडं आपले
प्रिन्सिपल डॉक्टर नगरकर सरांशी थोडी चर्चा केली. मला डिफेन्स प्लेसमेंटसाठी म्हणलं हो आम्ही कोर्सेस वगैरे त्यांना मार्गदर्शन. म्हणलं माझं तर काम ऑलरेडी इथं चालू झालेलं आहे. परंतु फरक एवढाच आहे, तुम्ही पंढरपूरला तुमच्या घरी विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा पंढरपूरलाची मूर्ती आहे. मी पंढरपूरला गेलेलो आहे आणि घरच्या मूर्तीचं दर्शन घेणं आणि पंढरपूरला जाऊन दर्शन करणं यात जसं अंतर आहे. मी तिथं एअरफोर्स मध्ये जाऊन आलेलो आहे. त्यामुळं माझ्यातलं जे प्रॅक्टिकल फक्त तुम्हाला मी ज्ञान देऊ शकतो. तुम्हाला जे सिलेबस वगैरे आहे ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन सध्या तुम्हाला मिळत आहे. स्पेशली मुलींना स्पेशल एनसीसी विंग आहे. मला खूप आनंद वाटला. आणि सरांचं सुद्धा सर बोलले माझंही आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं. त्यांचं बंधूही देशाच्या सैन्यामध्ये BSF मध्ये कार्यरत होता. म्हणजे बघा परमेश्वर त्यांना असं हे देतो. बंधूंनी देशाची सेवा केली आणि आज जे प्रिन्सिपल आहेत ते समाज घडवण्याचं काम करतात, विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. आज त्यांची सेवा भरपूर झाली असावी. आणि जे विद्यार्थी इथून दादा पाटील, मला तर वाटतं हे ग्रामीण विद्यालय जे आपलं महाविद्यालय आहे इथं येणं म्हणजे नशिबाचंच भाग्य म्हणून. कारण हे तर मी 2-3 आपल्या इथं कर्जतमध्ये कॉलेजचं लेक्चर दिलं तर तिथल्या प्रिन्सिपल सरांनी सांगितलं इथं खेड्यापाड्यातील विद्यार्थी आहेत, शहरातले नाही. यांना मार्गदर्शनाची मोटिवेशनची गरज आहे. तर मी तुम्हाला देण्याकरता काही नाही आलेलो. मला तुम्हाला कुणीतरी तुमच्यापैकी एअरफोर्सचा युनिफॉर्म घालावा याकरता मी आलेलो आहे. एअरफोर्सचा युनिफॉर्म मला आळसू सर नेहमी म्हणतात की तुम्ही एअरफोर्सचा युनिफॉर्म घाला. म्हटलं सर त्याला प्रोटोकॉल असतात. 15 ऑगस्ट राष्ट्रीय सण आहे, 26 जानेवारी तसं फक्त एअरफोर्सचा वाढदिवस. आता मी एअरफोर्सकडे बोलतो. एअरफोर्सची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. विमानाचा शोध एनीबडी आहे का माहिती? 28 डिसेंबर 1903 रोजी राईट ब्रदर्स अमेरिकेचे सायकल मेकॅनिक यांनी लावला. तसे हा वादाचा विषय आहे की रामायणामध्ये पुष्पक विमान होतं, प्रभू रामचंद्रांनी ते वापरलं होतं. तसं ब्राझीलमध्ये सुद्धा आहे, जर्मनीमध्ये सुद्धा आहे. पण आपल्याला वादाकडे नाही जायचं. आपल्याला फक्त एअरफोर्स जॉईन करायचं. आर्मी करा, नेव्ही करा. दीज आर 3 विंग्स. डिफेन्स मध्ये सुप्रीम कमांडर हा राष्ट्रपती असतो. इंडियन आर्मी जे भूदळ म्हणतात, जमिनीवरील जे काही संरक्षण करायचं, जीवित हानी काही होत असेल तर तिथे ते आपल्या देशासाठी सक्षम असे कार्यरत असतात. इंडियन नेव्ही तिथंही पाण्यामधून आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम ते करतात. मला एक विचारावं वाटतं एअरफोर्सचा पर्पज काय आहे? एनीबडी? उद्देश काय एअरफोर्सचा? एअरफोर्स कशा करता स्थापन झालं? हात वर कर प्लीज. बोला काहीतरी बोल. तुझं नाव सांग कुठून फक्त. मी सुद्धा घाबरत होतो ज्यावेळेस मुंबईला गेलो. माझ्यातून आवाज नव्हता निघत. काहीतरी बोला, तुम्हाला बोलतं व्हावं लागेल. SSB मध्ये तिथं ग्रुप डिस्कशन असतं. 10 ते एअरमेनला जरी गेलं तर तिथंही ग्रुप डिस्कशन असतं. तुम्हाला बोलावं लागेल. आणि खेड्यातील विद्यार्थी खूप सक्षम आहेत. मी ज्यावेळेस तिथं होतो त्यावेळेस खेड्यातल्या मुलांची टक्केवारी ते जास्त असायची शहरापेक्षा. प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची जी ताकद असते ती फक्त खेड्यातील मुलामध्ये असते. आणि मला सर्वांचं वाटतं त्यापैकी तुम्ही एक आहात. तिथं 8 ऑक्टोबरला 1932 रोजी स्थापना झाल्यानंतर ते इंग्रजांचं त्यावेळेस पारतंत्र्य म्हणजे आपलं शासन होतं. आपला देश पारतंत्र्य होता.
मला वाटतं जरा जास्त होत नाही ना, तर मी आठवत नाही लगेच शॉर्टकट. इंग्रज हे आपल्या मदतीकरता नव्हते आले, ते त्यांच्या हेतू करता आले होते, शासन करण्याला करता आले होते. एअरफोर्सची स्थापना त्यांनी असोसिएट टू द रॉयल एअरफोर्स साठी स्थापना केली होती. प्रथमतः एक यशस्वी क्वेश्चन, पहिलं विमान आपलं व्याप्ती बायप्लेन म्हणून, आता जे विंग असतात ते सिंगल विंग, आणि पूर्वीचे बायप्लेन म्हणजे खाली एक विंग असायचं आणि वरती एक विंग असायचं आणि मध्ये इंजिन वगैरे पायलट असायचं मध्ये, त्याला म्हणतात बायविंग. बायविंग होतं व्याप्ती म्हणून. पहिलं 4 मिळाले होते आपल्या देशाला आणि 5 पायलट होते, 6वा एक लॉजिस्टिक ऑफिसर होता. हा यशस्वीला विचारला जाणारा प्रश्न आहे. फर्स्ट एअरक्राफ्ट इज यूज्ड इन द इंडियन एअरफोर्स. त्यानंतर फादर ऑफ द एअरफोर्स म्हणून सुब्रतो मुखर्जी, एअर मार्शल, एअर चीफ मार्शल. एअर चीफ मार्शल ही इज द हायेस्ट रँक इन द इंडियन एअरफोर्स. एअर चीफ मार्शल जसं आर्मीमध्ये जनरल असतं, नेव्हीमध्ये पॅरलल रँक ॲडमिरल असतं. फादर ऑफ द एअरफोर्स, यशस्वी क्वेश्चन. सुब्रतो एअर चीफ मार्शल कधीही नाव घेताना आदरणीय घ्यायचं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, नेताजी, असं सुभाषचंद्र बोस. त्याप्रमाणे आपल्या फादर ऑफ द नेशन एअर चीफ मार्शल सुब्रतो मुखर्जी, त्यांनी त्याचं नंबर 1 स्क्वॉड्रन स्थापना केली. तिथं दुसऱ्या महायुद्धामध्ये, दुसरं विश्वयुद्ध म्हणतात, जागतिक युद्ध, त्यामध्ये चांगलं कार्य केलं. जॉर्ज किंग 6 जो युकेचा म्हणजे ब्रिटिशचा एम्पायर होता, त्यांनी त्याला आपल्या 1945 साली रॉयल ही पदवी दिली आणि त्यानंतर रॉयल इंडियन एअरफोर्स असं बनलं. पहिलं एअरफोर्सचं एम्ब्लेम होतं वेगळं होतं, म्हणजे जो फ्लॅगचा कलर आहे तो जपानसारखा होता. आता जे आहे फ्लॅगचा कलर आणि राऊंडल ते 4 म्हणजे पहिलं, नंतर अशोक चक्र आलं, पहिले जपानचं जे आहे तसं होतं. तर त्यामुळे जपानचं असल्यामुळे ते नंतर त्यांनी अशोक चक्र वगैरे ठेवलं. आणि आता जे आहे राऊंडल आतमध्ये आहे मरून आहे, नंतर व्हाईट आहे, नंतर वरती ग्रीन आहे. असं जे आहे सध्या तुम्हाला कधी बी एअरफोर्सचं राऊंडल तर ते 4थ्या क्रमांकाचं आहे. फ्लॅग सुद्धा तसंच, म्हणजे बरेचसे मॉडिफिकेशन करून झालेलं आहे. नंतर आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचे शिल्पकार म्हणतात. आपले राज्यघटना अंमलात आणली. 26 जानेवारी 1950 रोजी रॉयल हा शब्द काढण्यात आला. दिस ऑल्सो यशस्वी क्वेश्चन रिटर्न. 26 जानेवारी 1950 रोजी रॉयल हा शब्द काढण्यात आला आणि फक्त इंडियन एअरफोर्स असं संबोधलं जातं. नेव्हीमध्ये जो फ्लॅग आहे त्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे मुद्रिका म्हणतात, शिक्का मुद्रा जो अष्टकोनी आहे तिथून तो घेतलेला आहे. टच द स्काय विथ ग्लोरी, दॅट इज द मोटो ऑफ द इंडियन एअरफोर्स. अगेन दिस इज यशस्वी क्वेश्चन. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, टच द स्काय विथ ग्लोरी, व्हॉट इज द मोटो ऑफ द इंडियन एअरफोर्स? नभस्पर्श दीप्तम. कधी घेतलं, कुणी अंमलात आणलं? सर्व बाजी राष्ट्रपती पहिले सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुप्रीम कमांडर असतात तिन्ही सेनांचे. आता त्यानंतर सीडीएस येतो खाली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. नंतर मग आर्मी, इंडियन एअरफोर्स, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे तिन्ही चीफ येतात. तर
सर्वपल्ली राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गीतेमध्ये 11व्या अध्यायातील 39वा श्लोक नभस्पर्श दीप्तम तिथून ते घेतलेला आहे. व्हॉट इज द मोटो ऑफ द इंडियन एअरफोर्स? त्यावेळेस तुम्ही सांगायचं द स्काय विथ ग्लोरी. व्हॉट इज द रोल ऑफ द इंडियन एअरफोर्स? तेही तुम्हाला माहिती नाही. एनीबडी? टू कीप द एअरक्राफ्ट फ्लाइंग. म्हणजे नेमकं काय? काय हरकत नाही, तुम्ही एवढं तरी लक्षात ठेवा. इंडियन एअरफोर्सचा मोटो कळला, रोल कळला. एअरफोर्स कडे 2296 सध्या विमान आहेत. त्यामध्ये फायटर आहेत, ट्रान्सपोर्ट आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत आणि पायलटलेस एअरक्राफ्ट सुद्धा पूर्वी होतं. आता सध्या मी सुद्धा बाहेर आहे त्यामुळे मलाही कल्पना नाही. परंतु 2296 ते कमी जास्त होऊ शकतात. मला एक हे समोरचे सर लिहितात त्यांना एक प्रश्न विचारायचा. सर तुम्ही 4 व्हीलर ट्रक कोणतीही गाडी किती वर्ष तुम्ही वापरू शकता? 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष? 15 वर्ष. सरांचं उत्तर आहे 15 वर्ष. एनीबडी मोर दॅन दॅट? कुणी म्हणू शकता का 20 वर्ष, 30 वर्ष? एनीबडी? 1963 साली मिग 21 इंडक झालं इंडियन एअरफोर्स मध्ये. 19 ऑगस्ट 2025 रोजी त्याला बाय बाय केलं, रिटायर केलं. किती वर्ष झाले? 72 वर्ष. आपले इंजिनियर, कारण आपला देश गरीब आहे. आपल्या देशामध्ये तुम्हाला मला सांगा वाटतं किती लोक दररोज उपाशी झोपतात? एनीबडी? एमपीएससी क्वेश्चन, एसएसबी क्वेश्चन? नोबडी. 19 कोटी आपल्या देशामध्ये दररोज उपाशी झोपतात. बघा जगामध्ये किती उपाशी राहतात? एनीबडी? 2.8 अब्ज अन्नच नाहीये. आणि मॅनेजमेंट जे आहे अन्न वायाला किती जातं? एनीबडी? मला वाटतं माझं लेक्चर इथं संपवलं पाहिजे, कारण एकही नाही. सायन्स स्ट्रीम एनीबडी? हात वर करा सायन्स वाले. हा, व्हेरी गुड. अरे इथं संख्या बरोबर आहे. व्हॉट इज न्यूटन थर्ड लॉ? व्हॉट इज न्यूटन थर्ड लॉ? हात वर केला. मी सांगतो टू यू रिएक्शन देयर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. मी ज्यावेळेस ऍक्शन करतो मला रिएक्शन हवी आहे. अदरवाईज तुम्ही सायन्सला राहू नका. बिकॉज यू आर द फायटर पायलट बनणार आहात तुम्ही आपल्या देशाचे. सायन्स मध्ये एवढे विद्यार्थी आहेत, आमच्या वेळेस विद्यार्थी बोलायचे नाही. तर मी जर काही बोललो तर कमीत कमी नाही जर सांगतो तर नाव तरी सांगा. कारण आता एअरफोर्स मध्ये जायचं म्हणलं तर त्याला एक क्लास 3, क्लास 4 असतात. त्याला म्हणतात नॉन कॉम्बॅटंट, म्हणजे जे साफसफाई वगैरे करणारे, गार्डनिंग करणारे, ऑफिस बॉय वगैरे असतात ते त्याचं 10वी पास. एनडीए 12वी सायन्स विथ फिजिक्स अँड मॅथ्स 900 मार्क्स. एनडीए आपल्या पुण्यामध्ये आहे. तिथं तुमचा महाराष्ट्राचा टक्का कमी आहे. मला एक प्रश्न इथे विचारतो, आपल्या देशामध्ये राष्ट्र कोणतं आहे? राष्ट्राचं मला नाव हवं आहे. एनीबडी? आपल्या देशामध्ये राष्ट्राचं नाव महाराष्ट्र. अरे वा, खूप छान. कमीत कमी तुम्हाला तुमची जाणीव तरी आहे. मला सांगायचं म्हणजे एनडी मध्ये 12वी 10+2 फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी. मॅथ्सचा पेपर जो आहे, सायन्स मी फ्लाइंग ब्रँच होतो मी. 10+2 फिजिक्स आणि मॅथ्स. आणि मॅथ्सला 300 मार्क्स. फिजिक्स, इंग्लिश वगैरे बाकी जनरल अवेअरनेस, एबिलिटी वगैरे ते 600 मार्क्स. 300 एनडीए सांगतो मला मी 900 मार्काची परीक्षा असते. ऑल ओव्हर इंडिया मेरिट लागतं तिथं. 120 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 2.5 मार्क असतात. -1.83 मायनस
83 मायनस मार्किंग सुद्धा आहे आणि बाकीचे 150 क्वेश्चन्स असतात. दॅट इज ईच क्वेश्चन कॅरीज 2.5 मार्क्स. दॅट इज ऑल्सो मायनस मार्क्स. जनरली 0.25 असतात म्हणजे 1.33. तर तिथं सिलेक्शन झाल्यानंतर सिलेक्शन नाही तर रेकमेंड करतात ट्राय सर्व्हिसेस, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स. 3 वर्षाचं खडतर ट्रेनिंग तिथं होतं. ज्यावेळेस तुम्ही रिटर्न क्लिअर करता ते रेकमेंड करतात SSB ला. तुम्ही जे चॉईस भरणार जनरली 400 वॅकन्सीज असतात. 3-4 लाख किंवा 7-8 लाख ते विद्यार्थी बसतात. 7 ते 8 हजार ते कॅन्डिडेटला परीक्षा वगैरे घेतात. SSB ला रेकमेंड करतात. SSB ही 5 दिवसाची असते. SSB मध्ये ॲटिट्यूड, युअर OLQs ऑफिसर लाईक क्वालिटीज 15 OLQs आहेत. ते तुम्हाला मी इंडिव्हिज्युअल प्रत्येक डिटेल काही सांगू शकत नाही कारण वेळ भरपूर होईल, त्यामुळे जास्त काही घेत नाही. OLQ 15 गो थ्रू द गुगल वगैरे तुम्ही तिथं सर्च करा. सगळं तुम्हाला दिलं तर तुम्ही करणार काय. 5 दिवसाचं तिथं टेस्ट असतं. रिजनिंग आलं, सायकोलॉजिकल टेस्ट, यू आर मेकिंग लीडरशिप क्वालिटी. तिथं तुमचे टेस्ट असते. सायकोलॉजिकली प्रेसिडेंटचा इंटरव्ह्यू असतो, ग्रुप डिस्कशन असतं. तिथं तुम्हाला एक स्टोरी देतात, तुम्हाला स्टोरी रायटिंग करायला होतं. हर्डल्स असतात, शब्द देतात, डिफाईन करायचं आपलं मिनिंग त्या शब्दाचं. त्यावर तुमची सायकोलॉजी कोणती आहे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह. आय विल गिव्ह वन एक्झाम्पल हिअर. ट्री, कुणी म्हणतात ते जळण्यासाठी त्याचे लाकूड वापरतात. कुणी म्हणेल इट गिव्स द ऑक्सिजन. कुणी म्हणेल युनिव्हर्सला जिवंत ठेवण्याकरता झाडांचं महत्व आहे. विच इज बेटर. माझ्या मते जे ऑक्सिजन देतं तेही महत्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षा पुढे तुमचं जर समजा झाडाला जाळण्याकरता मग दॅट इज निगेटिव्ह. सायकोलॉजिकली हाऊ यू आर. तिथं एनडीए फक्त पाहते तुम्ही कणकीचा गोळा म्हणता, पुरी म्हणलं तर पुरी बनवायला आली पाहिजे, चपाती म्हणलं तर चपाती, समोसा म्हणलं तर पराठा म्हणलं तर त्यांना ओरिजिनल पाहिजे. तुम्हाला जर समजा ट्रेनिंग कोचिंग घेऊन गेले, पपेट टॉकिंग इज नॉट रिक्वायर्ड देअर. आणि ते खेड्यामधील विद्यार्थ्यांमध्ये नसतं कारण त्यांना ट्रेनिंग मार्गदर्शन करणार त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती एवढी नसते. त्यामुळं हे जे विद्यार्थी आपल्या ग्रामीणमधून जातात ते खरं तिथं त्यांचं जे अंतरूप असतं ते तिथं दिसतं. तर तिथून सुद्धा मी गेलो होतो SSB ला. माझा चेस्ट नंबर होता 15. 300 पैकी एकही झालं नाही. बघा, 300 पैकी एकही झालं नाही म्हणजे काय. म्हणजे तुमच्यात त्या क्वालिटीज आहेत का. नाही. कारण तुम्हाला एक तर हायर नको, तिथं रिसर्च करायचं नाही. यू शुड नॉट आस्क द क्वेश्चन व्हाय, डू अँड डाय. हे आमचं वाक्य आहे. का म्हणून विचारायचं नाही. तर तिथं तुम्हाला घेताना 100 समजा 5 ग्रुप केले, 10 ते 20, 20 ते 40, 60 ते 80 वाले घेतात. 80 ते 100 वाले शक्यतो ते टाळतात कारण तिथं रिसर्च करायचं नाही किंवा जे IQ असतं. मला वाटतं सर जरा कंटाळा तुम्ही जरा शॉर्टकट घेऊ का. तर तिथं SSB नंतर परत 5 दिवसाचं झाल्यानंतर परत मेडिकल असतं. मला वाटतं डिटेल घ्यायला वेळ भरपूर झाला ना. डिटेल घ्यायची म्हणलं भरपूर झालं ते. रँक वाईज काय काय क्वालिफिकेशन किती कोणते रँक्स आहेत त्याचे मार्क्स वगैरे ते सगळं आहे. एअरफोर्स मध्ये क्लास 4 साठी 10वी पास, 3 आणि 2 साठी 12वी 10+2 विथ फिजिक्स, मॅथ्स आणि इंग्लिशला 50% मार्क्स आणि बोथ 50% मार्क्स. पण ज्यावेळेस मेरिट लागतं त्यावेळेस तुम्ही हायरला जात नाही. त्यामुळे मोर दॅन कमीत कमी इंग्लिशला 50 लागतात आणि बाकीचे जे आहेत टोटल ॲग्रिगेट 12th ला
ते 50%. आणि नंतर एनडीए नंतर एअरफोर्स मध्ये जाण्याकरता अपकॅट एअरफोर्स एएफ कॉमन ऍडमिशन टेस्ट म्हणून अपकॅट, तिथं ग्रॅज्युएशन, तिथंही 10वीला म्हणजे 10+2 ला फिजिक्स आणि मॅथ्स आणि इंग्लिश कंपल्सरी हवं आहे. तिथं केल्यानंतर एनडीए मध्ये तुम्ही ज्यावेळेस चॉईस देता पीएबीटी म्हणून पायलट फ्लाइंग साठी वेगळं तिथं टेस्ट असते. पीएबीटी पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट, आता ते पूर्वीचं होतं, आता आहे कॉम्प्युटराइज पायलट सिलेक्शन स्कीम CPSS म्हणून नवीन कॉम्प्युटराइज आहे. तुम्हाला आता आम्ही पहिलं मॅन्युअली पेपर लिहायचं, तुम्हाला आता ते कॉम्प्युटराइज आलेलं आहे. क्लास 1 साठी अपकॅट मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आणि फ्लाइंग तिन्ही ब्रँचेस येतात. टेक्निकल साठी तुम्हाला 10+2 फिजिक्स वगैरे मॅथ्स हवा आहे आणि इंजिनिअरिंग बीटेक बी कंपल्सरी आहे, कमीत कमी 60% मार्क्स विथ ग्रॅज्युएशन. नेव्हीला तिथं अपकॅट मध्ये जवळजवळ 90 वॅकेन्सी असतात. नेव्हीला 35 ते 40 वॅकेन्सी असतात. नेव्हल अकॅडमी आशियातली बिगेस्ट आहे केरळमध्ये, तिथंही तुम्हाला जाता येतं. टेक्निकल तिथंही ती एंट्री आहे. नॉन टेक्निकल साठी कोणत्याही अपकॅटमध्ये कोणत्याही सायन्सचं ग्रॅज्युएट चालतं. सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, तुमचं कॉम्प्युटर सायन्स असेल, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. इंडियन आर्मीमध्ये 11 रस्ते ऑफिसर बनायचे. काही सर्व जॉईन केल्यानंतर होऊ शकतात, काही जसं अपकॅटमध्ये टेक्निकल आहे, नॉन टेक्निकल आहे. नॉन टेक्निकल मध्ये येतात इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल. नॉन टेक्निकल मध्ये ऍडमिन, लॉजिस्टिक, एज्युकेशन, अकाउंट्स 4 साइड आहेत. तिथंही ऑफिसर बनता येईल तुम्हाला. वाटतं जास्त मी बोलत नाही, जरा शॉर्टकट घेतो. माझं तुम्ही लेक्चर ऐकलं त्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे. परत एकदा मला इथं बोलण्याची आपले जे प्राचार्य आहेत डॉक्टर संजय नगरकर यांचेही मी आभार मानतो. आणि माझं जे देशाचं भविष्य आहे समोर बसलेलं, त्याचं सगळ्यात आवाज आवडला ना, सर्वांचा आभार मानतो आणि मी इथे शॉर्टकट देतो. ओके, थँक्यू.